नमस्कार. ऋत्विज फॅशन कट्टा या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत स्टिचिंगचा व्हिडिओ. कटिंगचे व्हिडिओ याआधी मी अपलोड केलेले आहेत. तर इथं प्रिन्सेस कट स्टिचिंग व्हिडिओ बघणार आहोत. तर मी इथं ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याला अस्तर जॉईन करून घेते आहे. प्रिन्सेस कट कटिंग ब्लाऊज याआधी मी अपलोड केलेला आहे व्हिडिओ, तर तुम्ही नक्की बघू शकता. तर इथं मी चंद्रकोर ब्लाऊज घेतलेला आहे आणि त्याला अस्तर जोडून घेते आहे. तर उलट्या साईडनं ब्लाऊज आणि अस्तर ठेवून घ्यायचा आहे. नंतर एक शिलाई मारून तो परतून घ्यायचा आहे आणि त्याला कमरपट्टी नाही येणार आहे. मी असा साध्या पद्धतीनं ब्लाऊज कसा शिवला जातो हे दाखवणार आहे. तर इकडे 4 इंचाचा टक्स शोल्डरच्या मधोमध टक्स मारून घ्यायचा 4 इंचावरती आणि पाव इंचाच्या मदतीनं तो टक्स घालून घ्यायचा. 2 टक्स घालून घ्यायचे आहेत. इथं अस्तर फोल्ड करून घेतला असल्या कारणाने त्याला कमरपट्टी लावलेली नाही आहे. तर याच्या आधीचे जे माझे व्हिडिओ आहेत साधा 4 टक्स ब्लाऊज वगैरे, तर त्याला मी कशा प्रकारे कमरपट्टी लावलेली असते हे दाखवलेलं आहे. तर इकडं गळा उंची आहे मागची 9.5 इंच. तर तो गळा इंचावरती घेतलेला आहे आणि ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता दोन्ही व्यवस्थित शोल्डर ठेवून घ्यायचे आहेत अस्तरवरती आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे पूर्ण गळा जॉईंट झालेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीसला. तर बाकीचा जो बाही कटिंग आहे किंवा मुंडा कटिंग, तर हा पूर्ण चारी बाजूने अस्तर जोडून घ्यायचा आहे शिलाई मारून. तर इकडे मी आखून घेतलेलं आहे प्रिन्स कट, तर ते मी कटिंग करून घेणार आहे. साधा प्रिन्सेस कटिंग आहे. तर अशा प्रकारे कटिंग करून नंतर अर्ध्या इंचावरती टक्स घेतलेला आहे. आता हा कटिंग करून घेतलेला भाग गोलाकार शेपमध्ये आलेला आहे. त्याच्यामुळे शिवताना थोडाफार फोल्ड होऊ शकतो. त्यामुळे ब्लाऊज अगदी सैलसर सोडून घ्यायचा आहे. पूर्ण ब्लाऊज जर ताणला गेला तर तिथं चुन्या पडू शकतात. त्यामुळे व्यवस्थित दोन्ही पार्ट जॉईन करून घेतलेले आहे. इथं बघू शकता शोल्डरसुद्धा जॉईन करून घेतलेले आहे आणि काजपट्टी आणि हुकपट्टी ही देखील जॉईन करून घेतलेली आहे. तर अशी साधी सोपी पद्धत वापरली